तुम्हाला जर वारंवार सर्दी होत असेल किंवा वारंवार त्वचेवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे रॅश येत असेल किंवा साधारण हवा बदल वगैरे झाला तरी सुद्धा तुम्हाला ताप येतोय किंवा तुम्ही आजारी पडतात अशी लक्षणं होत असतील, वारंवार खोकला होत असेल, घसा वारंवार तुमचा दुखत असेल किंवा खवखवत असेल, तर हे लक्षण आहे की तुमची इम्युनिटी खूप लो झालेली आहे. कारण तुमच्या आजूबाजूचे लोक हे त्याच वातावरणात असतात, तेच पदार्थ खातात, तरी सुद्धा ते आजारी पडत नाहीयेत, पण तुम्ही मात्र वारंवार आजारी पडता. याचा अर्थ तुमची इम्युनिटी लो आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इम्युनिटी बद्दल बोलणार आहोत. इम्युनिटी आणि आयुर्वेदांचा काय संबंध आहे, आयुर्वेदामध्ये इम्युनिटी कशी वर्णन केलेली आहे आणि आयुर्वेदिक कोणते उपाय आहेत जे आपली इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फायदा करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच. माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे. तर आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा इम्युनिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊ. तर आयुर्वेदामध्ये एक टर्म आहे ओज. ओज म्हणजेच सगळ्या धातूंचं सार, जे सप्तधातू तयार होतात शरीराचे, जे पूर्ण बॉडी कॉन्स्टिट्यूशन आहेत, ते बनल्यानंतर त्याचा सारभाग म्हणून म्हणजे त्यातलाही उत्तम अंश असा जो तयार होतो त्याला म्हटलेला आहे ओज. आणि हा जो ओज आहे, हा ओज आपली इम्युनिटी डिफाईन करत असतो. जर का आपल्या शरीरातील ओज कमी झालं असेल, ही जी शक्ती आहे ती कमी झालेली असेल, तर मग आपण वारंवार आजारी पडतो. आणि जर आपल्या शरीरातील ओज चांगलं असेल तर आपण कुठल्याही आजाराला एकतर आजारी पडतच नाही किंवा कुठलाही आजार झाला तर त्यातून लवकर बरे होऊ शकतो. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये ही ओज कन्सेप्ट सांगितलेली आहे आणि हीच मॉडर्नमध्ये आपण इम्युनिटी म्हणतो. तर ही जी इम्युनिटी आहे ती कशी डेव्हलप होते, तर आहारातून ह्या ओजाची निर्मिती होते. कारण आपण जो काही आहार खातो त्यापासूनच आहार रस बनतो. हा आहार रसाचं पुढे परिणमन होऊन पूर्ण 7 धातू बनतात, जे की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र आहेत. आणि हे 7 धातू बनल्यानंतर ह्या 7 धातूंपासून जो सारभाग निघतो म्हणजे जो अतिउत्तम पोषण अंश आपल्या आहारातून तयार होतो त्यापासून ओज बनतं, म्हणजेच आपली इम्युनिटी तयार होत असते. तर ही इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदामध्ये वेगवेगळे खूप सारे उपाय सांगितलेले आहेत. तर पहिली जी आहे ती म्हणजे दिनचर्येतले काही उपाय आहेत, जे की आपण वापरले तरी सुद्धा आपली लोकलाइज्ड इम्युनिटी पण वाढेल आणि ओव्हरऑल जसं की नसचे सांगितलेलं आहे दिनचर्येमध्ये की रोजच्या रोज नाकामध्ये तेलाचे किंवा तुपाचे 1-1 किंवा 2-2 थेंब टाकायचे आहेत. तर ह्यामुळे पूर्ण नेझल कॅव्हिटीची, पूर्ण श्वसनवाह जी संस्था आहे आपली, त्या श्वसनवाह संस्थेची इम्युनिटी आपण बूस्ट करू शकतो. त्यानंतर गंडूश सांगितलेले आहे, ऑइल पुलिंग ज्याला म्हणतात, तेल गंडूश. तर हे तेल गंडूश रोजच्या रोज केल्यामुळे आपल्या ओरल कॅव्हिटीची आणि त्याचबरोबर आपलं जे डायजेशन आहे त्याची सुद्धा इम्युनिटी वाढू शकते. त्यानंतर आयुर्वेदामध्ये अभ्यंग करायला सांगितलेलं आहे. तर हे अभ्यंग सुद्धा आपल्या बॉडीचं ओव्हरऑल संपूर्ण पोषण व्यवस्थित होण्यासाठी आणि अगेन इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप छान काम करताना दिसतं. तर हे झाली गोष्ट आपल्या दिनचर्येमधली. त्यानंतर आयुर्वेदामध्ये जी ऋतुचर्या सांगितलेली आहे, तर ऋतूप्रमाणे आपण जर का आपला आहार विहार चेंज केला तरी सुद्धा आपण आपली इम्युनिटी छान मेंटेन करू शकतो. कारण जर आपण आपल्या ऋतूनुसार आपले चेंजेस केले, जसं की पावसाळ्यामध्ये थोडंसं गरम आहार घेणं, थोडासा पचायला हलका आहार घेणं, ह्या गोष्टी केल्या, थंडीमध्ये थोडेसे हेवी पदार्थ, ड्रायफ्रुट्स खाणं, तूप खाणं, ह्या गोष्टी केल्या, आणि उन्हाळ्यात थोडेसे थंड जसं की गुलकंद आहे, कोकम सरबत आहे, वाळ्याचं सरबत आहे, अशा जर आपण ऋतूपरत्वे आपल्या आहारामध्ये बदल केला तरी सुद्धा आपली इम्युनिटी ही छान स्ट्रॉंग राहू शकते. त्यानंतर आहारातूनच ऊर्जाची निर्मिती होत असते. त्यामुळे आहार हा आपला शुद्ध, सात्विक, सुपाच्य असेल तितकी चांगला आपला हा ओज निर्माण होणं आहे. मेन म्हणजे आपल्या आहारामध्ये तुपाचा कंटेंट असणं खूप गरजेचं आहे आणि हे तूप शक्यतो घरी बनवलेलं साजूक गाईचं तूप असेल तर त्यातून ह्या ओजाची निर्मिती खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे सुद्धा तुमची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहू शकते. त्यामुळे जर का तुम्ही वेट लॉसच्या नावाखाली तुमच्या आहारातून तूप बाजूला केलं असेल तर ते पुन्हा एकदा ऍड करणं खूप गरजेचं आहे, कारण ते तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहण्यासाठी खूप मदत करणार आहे. त्यानंतर तुम्ही जितका तुम्हाला पचेल असा सात्विक आहार घेतलात, वेळेवर रुटीनली तुमचं व्यवस्थित जेवण असेल, टाइम टेबल व्यवस्थित असेल, तरी सुद्धा अगेन आहारातूनच ऊर्जाची निर्मिती होत असते. त्यामुळे तुमचा आहार व्यवस्थित पचला जाईल, त्यापासून 7 धातू व्यवस्थित निर्माण होतील आणि ऊर्जाची निर्मिती ही व्यवस्थित होईल. त्यामुळे योग्य प्रमाणात जेवणं, योग्य वेळेवर जेवणं आणि जे पदार्थ खातोय ते योग्य असणं, हे सगळंच्या सगळं आपल्या इम्युनिटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे असे कुठले पदार्थ आहेत की जे आपण इम्युनिटी बूस्टर म्हणून आयुर्वेदामध्ये वापरू शकतो. तर पहिला सगळ्यांना परिचित असा जो आवळा आहे
तो खूप छान प्रकारे आपली ओव्हरऑल बॉडीची इम्युनिटी खूप छान करू शकतो आणि त्यातल्या त्यात आपली श्वसनवाहक जी संस्था आहे त्याचं जे आहे इम्युनिटी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आवळ्याचा खूप छान वापर होतो. आणि आवळ्यापासूनच जो बनवला जातो च्यवनप्राश, जो की सर्वांना परिचित आहे, तर हा च्यवनप्राश सुद्धा नित्य सेवन करणं हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप छान औषधी म्हणून काम करताना दिसतं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये गुळूची जी सांगितलेली आहे, गुळवेल जी सांगितलेली आहे, ती गुळवेल सुद्धा आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप छान काम करते. गुळूचीचा काढा करता येतो किंवा गुळूची ही टॅबलेट स्वरूपामध्ये किंवा पावडर चूर्ण स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. त्यानंतर लहान मुलांसाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून जे खूप चांगलं आयुर्वेदामध्ये औषध सांगितलेलं आहे ते आहे सुवर्णप्राशन. तर जी लहान मुलं आहेत म्हणजे 0 ते 16व्या वर्षापर्यंत, जोपर्यंत ती तारुण्यावस्थेत पदार्पण करत नाही तोपर्यंत आयुर्वेदाने त्यांना बाल म्हटलेलं आहे, म्हणजे 0 पासून 16 वर्ष, जन्मापासून 16व्या वर्षापर्यंत. तर अशी मुलं जी आहेत त्या मुलांमध्ये सुवर्णप्राशन नित्य करणं, आयदर तुम्ही ते दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला दर महिन्याला देऊ शकता किंवा मग तुम्ही डेली सुद्धा थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये दिलं जातं. तर डेली डोस सुद्धा जर का तुम्ही त्यांना 6 महिने किंवा 1 वर्ष कंटिन्युअसली दिलात तरी सुद्धा मुलांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप कमी होताना दिसून आलेलं आहे. आणि ह्याच्यावरती सायंटिफिकली स्टडी सुद्धा केलेले आहेत. बऱ्याच मुलांमध्ये रेग्युलरली सुवर्णप्राशन देऊन त्यांची इम्युनिटी चेक केलेली आहे. जी मुलं वारंवार, ज्यांना सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टी वारंवार व्हायच्या, रॅशेस यायचे, डोळे दुखणे वगैरे, ह्या सगळ्या ज्या त्यांची तक्रारी होत्या ह्या बऱ्यापैकी कमी होताना दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे सुवर्णप्राशन हे एक लहान बालकांमधील इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आणि त्याचबरोबर त्याचे इतरही फायदे आहेत, जसे की त्यांची बुद्धीचाही विकास खूप छान प्रकारे होतो, ग्रोथ छान प्रकारे होते. तर हे सगळे फायदे ह्या सुवर्णप्राशनमधून मिळतात. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये हे जे उपाय सांगितलेले आहेत ते सुद्धा आपण आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे नक्की ह्या उपायांचा वापर करा. आहारावरती मेन म्हणजे कॉन्सन्ट्रेट करा आणि व्यायाम, महत्त्वाचा मुद्दा, की व्यायाम हा सुद्धा एक इम्युनिटी बूस्टर आहे. तुम्हाला ऑब्झर्व केलं असेल की जे लोक नित्य व्यायाम करतात त्यांचं प्रमाण कमी का असेल ना, किंवा एक ठराविक अर्धा तास जरी ते रोजचा व्यायाम करत असेल तरी जे लोक नित्य व्यायाम करतात ते कम्पॅरेटिव्ह टू अदर पीपल जे व्यायाम करत नाही त्यांच्यापेक्षा कमी आजारी पडतात. त्यामुळे व्यायाम हा पार्ट सुद्धा इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल सगळे पॉईंट मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.